ही गोष्ट आहे व्हायरल रील पाहून हिडन जेम पाहायला निघालेल्या कोल्हापूरच्या 7 मित्रांची। तर सकाळी 9 वाजता आम्ही निघालो गगनबावड्यामधील एका हिडन स्पॉटवर। सुरुवातीला साळवणमध्ये नाश्ता करून पुढे पळसंबे गावामधील रामलिंग गुहामध्ये पोहोचलो। अखंड पाषाणात असलेल्या रामलिंग गुहेमधील 12 ज्योतिर्लिंगांना पाहून तिथे असलेल्या गगनगिरी महाराजांच्या रामलिंग आश्रममध्ये शांत 1 तास बसून पुढे निघालो। त्यानंतर गगनबावड्यापासून अलीकडे 8 किलोमीटर असलेल्या पंत अमात्य बावडेकर वाड्यामध्ये पोहोचलो। पछाडलेल्या चित्रपटातील वाडा म्हणून ओळख असलेल्या या शिवकालीन वाड्यामध्ये पाहण्यासारखं भरपूर काही आहे। वाडा पाहून पुढे जेवणासाठी आम्ही स्वरांजली हॉटेल गगनबावडा इथे पोहोचलो। एकदम विषयाआड असं गावरान पद्धतीचं कमी रेटमध्ये भरपूर असं जेवण इथे आम्हाला मिळालं। त्यानंतर गगनबावड्यामध्ये काही लोकांना विचारत तो हिडन स्पॉट गगनगिरी गडावर आहे असं समजलं। एका बाजूला भुईबावडा घाट तर दुसऱ्या बाजूला गगनबावडा घाट, दोन्ही घाटांच्या मध्ये बसलेले किल्ले गगनगड। गडावर गगनगिरी महाराजांचे सुंदर मठ तसेच अखंड पाषाणात कोरलेली देवदेवतांच्या प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात। गडावर लावलेल्या डायरेक्शन बोर्ड्समुळे त्या हिडन स्पॉटवर पोहोचायला आम्हाला चांगली मदत झाली। खूप भयानक वाट होती तिथपर्यंत पोहोचायची, उंच उंच वाढलेले गवत आणि बाजूला खोल दरी। फायनली आम्ही त्या प्लेसवर पोहोचलो। पंचवटी कुंड असं नाव आहे या ठिकाणाचं। याबद्दल जास्त माहिती नाही, पण एखादं व्हायरल रील पाहून ठिकाणाला व्हिजिट करताना 10 वेळा नक्की विचार करा, एवढं मात्र नक्की सांगेन।